हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर तुम्हाला बिफोर आणि आफ्टर, तर हा आफ्टरचा व्हिडिओ आहे. बिफोर म्हणजे खूप भरलेलं आणि घाण दिसले असते, तर पुढे पाहत राहा. मी क्लिनिंग केलेली आहे आणि हे क्लीन केल्यानंतरचा व्हिडिओ आहे. पहा, असे माझे भांडे असतात ट्रॉलीमध्ये. तर मी कधी साफसफाई केलेला आहे व्हिडिओ शेअर, हो, माझा किचन टूर. तर यावेळेस बघा, आता ह्याला मला एक ट्रॉली बनवायचे. माझं नवीन सेट आलेला आहे. मोठे भांडे सगळे इकडे जातात, तर ते भांड्यांसाठी इकडे मला बनवून घ्यायचे ट्रॉली. पुन्हा प्लेटी, तो एक कप्पा रिकामा आहे. हा एवढ्या जागेमध्ये इथे मी मीठ, साखर, चहापत्ती, आणखीन डाळीचे डबे हाताखाली जे लागतात ते लगेच दिसतात आणि काढायला पण इझी होतं. आणि हा कप्पा मी बनवून घेणार आहे आता. जे नवीन माझं चिनी मातीचे भांडे आलेले आहेत, ते दिवाळीला गिफ्ट मिळालेलं, ते सगळे इकडे लावणार आहे. बाऊल, चम्मच हाताखाली मिळणार लगेच. आणि काचेचे वापरलेच जात नाही माझ्याकडून, कारण ते वरती ठेवलेले असतात, काढायला पण येत नाही. तर हे क्लिनिंग झालेलं आणि आम्ही संध्याकाळी पुन्हा असं बाजारात जायचो. तर हे सफेद वांगे मी पहिल्यांदाच मिस्टरांनी आणले होते. तर मला तर हे बनवायला येत नाहीत. तर मिस्टर बोलले आपण यावेळेस, ते खूप सांगत होते की यामध्ये खूप विटॅमिन्स वगैरे असतात. तर आपण रेग्युलर जी वांगी खातो आणि या वांग्यामध्ये म्हणलं बघूया काय फरक आहे. तर त्यांनी देठ वगैरे सगळं काढून टाकलं. आपण मोस्टली रेग्युलर वांग्याचं ठेवतो थोडंसं. मी ठेवते थोडासा भाग, कारण रस्सा पण छान होतो, सुकी भाजी. पण मिस्टर करतायत, तर मला माहीत नव्हतं ही भाजी बनवतातच कशी. तर ते भाजी विकणाऱ्यानेच सांगितलेलं वाटतं त्यांना, असं कापून वगैरे घ्या. आणि रेग्युलर आपण जी फोडणी देतो लसूणची वगैरे, शेंगदाणे, जसे आपण हे वांग्याची भाजी रेग्युलर बनवतो तशीच बनवून बघा. तर मी मिस्टरांना म्हणलं मी शूटिंग करते, तुम्ही बनवा बरं. मग ते बनवत होते आणि मी शूट करत होते. तर मोस्टली मी फक्त लसणाची देते फोडणी. तर त्यांनी कांदा पण घेतलेला आणि आलं लसूण पण फोडणीला टाकलेलं. तर इथे बघू शकता, व्हॉइस रेकॉर्ड देते, कारण 14 जानेवारीच्या नंतरच्याच आसपासचे हे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर ही सफेद वांग्याची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा. असा लाल तिखट घरगुती मसाला घातला आणि खूप 10 मिनटातच शिजते ती. थोडंसंच पाणी घाला. आणि आम्ही सुक्की बनवलेली भाकरीवरतीच खायला, भाकरीसोबत, आणि दाण्याचा कूट टाकलेला आणि मस्त लगेच शिजली ती. तर ही एक भाजी मी शेअर केलेली आहे पहिल्यांदा. आणि नेक्स्ट डेला बघा, मॉर्निंगला सकाळी मी सगळं जेवण बनवून घेतलं, नाश्ता वगैरे आम्ही केला. आणि हे पहा, हे 3 सोल्युशन घेतले. तुम्ही बघू शकता, माझे मिस्टर स्टूलवर उभा राहिल्यानंतर ते तिथं पोचलेले आहेत. तर मी कसं या स्टूलवरून चढणार, पुसणार, उतरणार. पंखेच पुसते ना, तर माझी पूर्ण दमछाक होऊन जाते आणि मग मला खूप कंबर, पाठ आजारीच पडायला होतं. तर हे सगळं मी एवढं करणार, तुम्ही बघू शकता. ते स्टूलवरून पोचल्यावर त्यांची लेंथ तेवढी झालेली आहे.
तर हे मी कसं पुसू शकते. मग एवढे भांडे तर पडत होते बघा, कारण भांडे मी वरचेवर घासून घेते, डबे झाकणं वगैरे. पण आता हे कसं असतं, सामान आपल्याला कधीतरी लागत पण असतं, ते खूप शेवटच्या याच्यामध्ये मी ठेवते. वरच्या म्हणजे लागत असेल तसं काढून घेते. तर मिस्टरांनी सगळं खाली कचरा पाडतच होते, करत होते ती क्लिनिंग. आणि बघू शकता एवढा पसारा. मी जेवण बनवून मी थोडा वेळ आराम रेस्ट करायची, पुन्हा हे शूटिंगसाठी यायचीच. हे बघू शकता असं होतंच, ते तेलकट उडतं. स्वच्छ ठेवलेलं असतं. हे मातीचं भांडं एकदा दोनदाच वापरलं, तरी ह्या पंत्या बघा मला मी काढत असते आणि भेटल्याच नाही मला यावेळेस. नवीन आणल्या सगळ्या. अशा मस्त मस्त पंत्या आहेत माझ्या, आणि मी वापरते. ह्या दिवाळीला सगळ्या नवीनच वापरल्या. तर हा डब्बा आता भेटला म्हणून शेअर केले तुम्हाला. असे मी ठेवते. आता यावर्षीचे पण ठेवलेत सगळे जमा करून. तर मिस्टरांनी पुसलं आणि पुन्हा ते. आता हे मला धने लावायचे, कोथिंबीर घरच्या घरी या मटक्याच्या भांड्यामध्ये, कारण ते थोडे लिकेज झाले. आणि हे पण आम्हाला गिफ्टच मिळाले. तर हे पिकनिकला वगैरे वॉटर भरून न्यायला उपयोगी येतं ते भांडं. म्हणजे एकत्र भरपूर 5 लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये. माझा टाळ पण भेटला मला. खूप गोष्टी अशा आपण जेव्हा सगळं सामान काढतो तेव्हा भेटतात पण, आणि बघायला पण भेटलं. तर हे मी त्यांना हाताखाली माझं काम चालूच होतं बघा. मी आराम म्हणजे कॅमेरा लावायची, पुन्हा पडायची, पुन्हा बाहेरची कामं करायची. तरी मी हाताखाली सगळे झाकणं पुसून देत होते. डबे मी स्वच्छ करत असते, जसं सामान संपलं की वरचेवर मी घासून. तर हा एकदम डीप क्लीन माझा किचन आता साफ होतोय. आणि आम्ही सगळे डोअर क्लीन केले. पुन्हा खालचा पूर्ण भाग ते मी सगळे किचनच्या ट्रॉल्या धुवत बसायची बाथरूममध्ये, वाळायला सुकायला घालायची. आणि मिस्टर हे अपडाऊन करत राहायचे. आणि नंतर आम्ही 2:30-3ला भूक लागायचीच एवढं काम केल्यानंतर. नंतर आम्ही जेवायचो. तर प्रणीतचा मध्ये मध्ये फोन यायचा, काय चाललंय. तर म्हणलं आम्हाला उचलायचो पण नाही आम्ही त्याचा फोन, कारण फोन इकडे व्हिडिओला शूटिंगला लावलेला असायचा. मिस्टरांचं काही लक्ष नसायचं. फॅन पण बघा किचनमधला खूप आवाज करत होता. तर त्यांना म्हणलं तुम्ही खाली काढून मी धुवून देते स्वच्छ. तर ते बोलले नाही, मी पहिला रिपेअर करून तिथेच क्लीन केला त्यांनी. आणि आता मस्त चालायला लागलेलं. भिंती वगैरे सगळ्या झाडल्या, पुसल्या. तर इथे किचनमध्येच मी फक्त सद्गुरू माईंचा ठेवलेला आहे फोटो. आणि तो माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिलेला, जेव्हा मी जुईनगरवरून औरंगाबादला चाललेली. तर तिने हा मला मी बनवून घेतला फ्रेम, आणि मग माझ्याकडं तिची आठवण आहे. आणि मग मी त्यांना पुण्यापासून आता इथे पण माझे सद्गुरू माई आले. तर मी हॉलमध्ये तुम्हाला कसलंही पेंटिंग किंवा काही आम्ही खिळेच मारलेले नाही आहेत नवीन वॉलवरती. तर एकदम थोडेसे आहेत. इथे किचनमध्ये जागा पण होती, तर स्मरण पण करायला मला होतं किचनमधून प्रार्थना वगैरे बोलायला.
आणि हा एक मी दिवाळीलाच घेतलेला. असे मिळतात बघा आता. तर तो हार पण रेडीमेडच झालेला आहे. रेग्युलर हार, फुलं वगैरे चाफ्याचे आणत असते मी वरचेवर पूजेला. आणि सगळ्या वॉल बघा. मिस्टर यांना आता कळत होतं अंग दुखायला लागले, तर मी फर्स्ट टाईम करतायत ते एवढं सगळं. आणि माझं तर काम तुम्ही बघितलं आता, केवढा भांड्याचा राडा तेवढा मी काढायचे. तर हे दिवाळीला पण मी करेल म्हणलं, पण आम्ही बाहेर गेलेलो, तुम्ही पाहिलं असेल. एकदम वेळेतच आलो. दिवाळीच्या एक दिवस अगोदरच बाहेरून आलो. त्याच्यामुळं मी आज काढेल, उद्या काढेल. मुलं जॉबवर असतात. पहिलं प्रणित मला सगळं सामान वगैरे काढून द्यायचा, पंखे साफ करायचा घरात असला की. पण हल्ली आता तो नसतो इकडे, त्याच्यामुळं आला की त्याचंच चालू असतं, आरामाचंच चालू असतं. बाहेरची फक्त कामं करतो, आणायची वगैरे. सगळे भांडे मी क्लीन करून ठेवत होते. तर हे आम्हाला 4 दिवस लागलेले आहेत. सगळं मशीन वगैरे काढली होती, ही आपली वॉशिंग मशीन पूर्ण पाटचं, एकूण एक कानाकोपरा, आम्ही खिडक्या सगळं क्लीन केलेलं आहे. सहा वाजायचे मला आंघोळीला. सकाळी मी ब्रश, चेहरा धुवून घ्यायची, नाश्ता बनवायची, लगेच जेवण बनवायला घ्यायचे आणि कामाला लागायचे. मिस्टर लागले का ते खाली सगळा कचरा पाडून ठेवायचे आणि मग तो मला संपूर्ण भरावा लागायचा, किंवा बरण्या पुन्हा व्यवस्थित धुवून पुसून ठेवायला द्यायला लागायच्या. आता तुम्ही एक करा माझ्यासाठी लाईक, कमेंट आणि शेअर करत जा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि चॅनलवर प्रेम करत राहा, कारण ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता माझा मोबाईल मी बिझी कसा व्हिडिओ शूटिंगला लावलेला आहे. आणि माझं काम, मेहनत बघा, परिश्रम बघा. कारण मी लावू शकते ना सर्वंट, पण मी नाही लावत. कारण ते आपल्याला कसं आहे, कामाला ठेवलं की आपण त्यांच्यावर डिपेंड राहतो. मग ते कधी सुट्टीवर गेले का आपल्याला परत तो त्रास होतो काम करायचा. म्हणून आपण रेग्युलर कामामध्येच राहायचं. नाहीतर मला मिस्टर म्हणतात, मुलं म्हणतात, मम्मी तू ठेव बाई घरात सगळं झाडू पोछा करायला. आपल्याला त्यांची सवय लागली ना, मग आपण त्यांच्यावरच अवलंबून राहतो. आता मला ना झाडू काढला नाही ना तर मला करमत पण नाही. आणि नंतर सगळं कपाट वगैरे आवरायला ते थोडीच आपलं सगळं घड्या मारून कपाट आवरून देतात. किंवा आता हे भांडे की लावणं, किचन आवरणं, नाहीत ते एवढे लोक करत. काय माहिती आता, मी तर आता भरपूर दिवस ठेवलेलीच नाही आहे घरात असं कामाला. जे ठेवतात त्यांनाच माहिती आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांनी आवश्यक ठेवा कामवाले, असं पण नाही आहे. कारण बहुतेक आपण आपलं काम केलेलं, मी सांगते तुम्हाला माझा अनुभव. आणि ज्यांना भरपूर त्रास असतील शारीरिक, तर ते कामवाली ठेवून घेत जा काम. कारण स्वच्छता राहणं खूप गरजेचं आहे. तिथेच लक्ष्मीचा वास असतो, जिथे आपली स्वच्छता असते तिथे. तर मी अशी
संध्याकाळ मला व्हायची, 6 वाजायच्या आंघोळीला. आम्ही डाळ भात वगैरे जे असेल ते जेवलं की मला काम होत नसायचं, म्हणून मी नाही जेवायची. पहिलं काम करून मग जेवायची. चला आता मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. आता मी जेवते, वरण भात गरम गरम. आणि थँक्यू सो मच बोलते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ मोठे होतात, मी छोटे बनवू शकत नाही. बाय बाय.